तर इथे आपले हे लोणचे थंड झालेले आहे आणि कलरही मस्त आला आहे याला. एकदा मिक्स करून दाखवते मी तुम्हाला. हे पहा मस्त टेक्स्चर आला आहे याला. हे लोणचे जसं समोर येईल ना तसं त्याला कलरही खूप छान येईल. तुम्ही हे लोणचे काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता, खूप दिवस राहते. चला तर मग तुम्हाला माझी लोणचं बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला आंबट गोड तिखट या चवीचे लिंबाचे लोणचे तयार करून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी लिंब घेतली आहे ते पहा, आणि हे लिंब मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे. लिंब घेताना अशी पातळ सालीची लिंब घ्यायची आहे. तुम्ही जर जाड सालीची लिंब घेतली तर त्याचे लोणचे कडवट लागेल. आता आपल्याला हे लिंबू कट करून घ्यायचं आहे. आणि लिंबू घेताना असे डागाळलेली लिंबू घ्यायची नाहीत, पिवळी लिंब घ्यायची आहेत पिकलेली. हे पहा अशी. आता आपण हे लिंबू कट करून घेऊया. एकदम रसाळ लिंब आहेत. याच्या बारीक फोडी तयार करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मिक्सरला लगेचच बारीक होते. आणि यामधील बियाही काढून घ्यायच्या आहेत. अजिबात बिया यामध्ये ठेवायच्या नाहीत. बिया जर राहिल्या तर लोणचे कडवट लागू शकते. त्यामुळे सर्व लिंबामधील बिया काढून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी सर्व लिंबू कट करून घेते आणि त्याच्या बियाही काढून घेते. हे पहा, इथे मी सर्व लिंबू कट करून घेतले आहेत. आणि लिंबू कट करताना जो रस निघतो ना तोही घेतला आहे. यामध्ये त्याच्या बारीक बारीक फोडी तयार करून घेतल्या आहेत आणि यामधील मी सर्व बिया काढून घेतल्या आहेत. हे पहा, जर एखादी बी राहिली तर ते मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे लिंबू ना ती बी बारीक होऊन आपले लोणचे कडवट लागू शकते. त्यामुळे बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत. आता हे लिंबू मी मिक्सरला छान बारीक करून घेते. हे पाणी न घालताच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे याची पेस्ट. हे पहा, इथे मी हे लिंबू बारीक करून घेतले आहे मिक्सरला. मस्त पेस्ट तयार झाली आहे. तुमचे जर लिंबू बारीक झाले नाही तर यामध्ये थोडा लिंबाचा रस घालून तुम्ही हे मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. इथे मी लिंबू बारीक करून घेतले आहे. इथे आपल्या लिंबाची पेस्ट तयार आहे आणि ती एका वाटीमध्ये काढून घेतली आहे. ती मी मोजून घेतली आहे, म्हणजे आपल्याला साखर आणि गुळ घालायचं आहे ना त्याचे योग्य प्रमाण भेटेल. ही एक वाटी लिंबाची पेस्ट आहे, ती या बाउलमध्ये मी काढून घेते. आणि याच वाटीने आपल्याला साखर किंवा गुळ घालायचा आहे. लिंबाच्या दुप्पट यामध्ये आपल्याला साखर किंवा गुळ घालायचा आहे. तर इथे मी 1 वाटी साखर आणि 1 वाटी गुळ घालणार आहे. तुम्ही फक्त साखर किंवा फक्त गुळही वापरू शकता. तर सर्वात प्रथम आपण यामध्ये मीठ घालून घेऊया. इथे मी सेंधव मीठ घेतले आहे, त्यामुळे आपल्या लोणच्याला छान चव येईल. आणि इथे मी थोडेसे काळे मीठही घेतले आहे. तुम्ही इथे साधे मीठही वापरू शकता. आता आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे. इथे मी 1.5 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे, ती यामध्ये घालून घेऊया. याने कलर छान येईल आपल्या लोणच्याला. हे मिक्स करून घेऊया. आणि लोणचं बनवताना लागणारी भांडी आहेत ती पूर्ण कोरडी करून घ्यायची आहेत, म्हणजे आपल्या लोणच्याला बुरशी येणार नाही आणि हे लोणचे जास्त दिवस टिकेल. पहा, इथे मी सर्व मिरची पावडर मिक्स करून घेतली आहे. आता आपल्याला यामध्ये साखर आणि गुळ घालून घ्यायचा आहे. इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे, ती घालून घेते. आपल्याला लिंबू आहे ना त्याच्या दुप्पट यामध्ये साखर किंवा गुळ घालायचा आहे. हे छान मिक्स करून घेऊया. आणि 1 वाटी गुळ ही घालणार आहे, त्यामुळे आपल्या लोणच्याला कलर खूप छान येईल. तर इथे मी याच वाटीने 1 वाटी गुळ ही घेतला आहे आणि गुळ बारीक करून घेतला आहे, म्हणजे पटकन विरघळेल यामध्ये. आणि हा गुळ ही छान मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण आपण 15 मिनिटं असेच बाजूला ठेवून घेऊया, म्हणजे यामधील साखर आणि गुळ याला छान पाणी सुटेल. 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपले साखर आणि गुळ ही छान विरघळले आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता कलर ही खूप छान आला आहे याला. आता यातील मी थोडे मिश्रण
साखरेचे प्रमाण कळेल. अगदी बरोबर आहे. इथे मी लिंबाच्या दुप्पट साखर आणि गूळ घेतला होता. 1 वाटी लिंबाची पेस्ट होती, तर त्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर हे योग्य प्रमाण आहे. आता आपल्याला हे मिश्रण 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. मी पॅन घेतला आहे. आता यामध्ये हे मिश्रण घालून घेऊया. हे मिश्रण आहे ना, यामध्ये आपण साखर वापरली आहे आणि गुळही वापरला आहे. याचा एकतारी पाक होत नाही तोपर्यंत हे छान शिजवून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण आपण जाड बुडाच्या भांड्यामध्ये घेतले आहे, त्यामुळे खाली डागणार नाही. आता मी हे एकसारखे ढवळत राहते, म्हणजे हे खाली चिटकणार नाही. पहा, इथे आपल्या मिश्रणाला छान उकळ आला आहे. आणखीन 5 मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कलरही खूप छान आला आहे. आणि हे मिश्रण तयार करताना स्टीलचेच भांडे वापरायचे आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे. इथे मी आणखीन 5 मिनिटं हे सिरप छान शिजवून घेतले आहे. हे पहा, छान दाटसरही झाले आहे. आता हे तयार झाले का नाही ते ओळखण्यासाठी इथे मी उलसण्यावरती थोडे सिरप घेते. आणि हे पहा, याचा शेवटचा थेंब आहे ना, त्याची छान तार झाली पाहिजे, म्हणजे आपले हे परफेक्ट पाकाला आहे असे समजायचं आहे. हे पहा, याची तार होत आहे. बोटावरती असे घेऊन पाहू शकता. थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे सिरप छान थंड करून घेते. तर इथे आपले हे लोणचे थंड झालेले आहे आणि कलरही मस्त आला आहे. याला आता मिक्स करून दाखवते मी तुम्हाला. मस्त टेक्स्चर आला आहे याला. हे लोणचे जर समोर येईल ना, तसं त्याला कलरही खूप छान येईल. तुम्ही हे लोणचे काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता, खूप दिवस राहते. चला, तर मग तुम्हाला माझी लोणचं बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सो रेसिपी आवडल्यास चटपटीत स्वादिष्ट रेसिपीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.